तो हा विठ्ठल बरवा. अनुसरे तो अमर अनुसरे तो अमर अनुसरे तो अमर अंतरला संसारा अंतरला संसारा अंतर
विष्णुते कधी दास कधी दास विष्णुते कधी दास विष्णुते कधी दास विष्णुते कधी दास विष्णुते विषम विषम ऐसा लढा पाळावा ऐसा लढा पाळावा न देखते गर्भवास न देखते गर्भवास कधी दास विष्णुते दास विष्णुते कधी दास विष्णुते कधी दास विष्णुते कधी दास विष्णुते त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया तो रक्षिता झालिया तो रक्षिता झालिया तो रक्षिता तो रक्षिता झालिया तो रक्षिता न देखते गर्भवास देखते देखती गर्भवास कधी दास विष्णुते कधी दास विष्णुते विष्णुते कधी दास विष्णुते कधी दास विष्णुते विठोबा रखोबाई
ताली वाजवा जोरदार.
नि 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 दा ग ग ग म म प प प नि 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 दा नि दा दा प नि नि म प प ग म म सा ग ग नि दा ग ग ग म म प प प नि 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 दा ग ग ग म म प प प नि 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 दा ग ग ग म म प प प नि 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 दा नि दा दा प नि नि म प प ग म म सा ग ग नि दा ग ग ग म म प प प नि 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 दा ग ग ग म म प प प नि 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 दा ग ग ग म म प प प नि 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 वाह वाह Bani mama gama daga nida gama pa gama bani da gama pa gama bani da gama pa gama bani da nida bani mama gama daga nida gama pa gama bani da gama pa gama bani da gama pa gama bani da nida da bani ni gama bani da gama pa gama bani da gama pa gama bani da छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चक्रधार बनवलेला आहे तो सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की सर्वांनी मोठ्यानं जय म्हणायचं गम बनी नि नि सा नि बम गम ग नि ग सा नि ब गम ग नि ग गम बनी bani ni 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 sa ni da ni bani ba ma ga ma ga 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 sa ni da ni bani ni ba ma ga ma ga sa da da ga ni bani da छत्रपती शिवाजी महाराज की जय da ni bani da छत्रपती शिवाजी महाराज की जय da ni bani da छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज की जय दत्ता महाराजांनी चक्रधार म्हणतात आता मी छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती बरण करतो तवा छत्रपती शिवाजी महाराज
बनी बाबा मंगा मंगा देखाती अधिदास विष्णूचे समचरण सरोज सांगणीला मुलारो जगद्गीत पाणी मंडन मंडना करुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमण मन दुसरे चरण संतांची आहे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जणा वैष्णवासी जया वर्णिता प्रेमा अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा गावी गावी माझी सेवा गावी गावी माझी गावी गावी माझी सेवा 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 तेरा दुर्बळाची देवा बिन दुर्बळाची देवा आ आ आ गावी गावी माझी सेवा गावी गावी माझी दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा गावी गावी माझी देवा गावी 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 माझी सेवा दीना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा गावी गावी माझी देवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जळो आता संसारू काही शेवट उरे तू कयाचा स्वामी गोपाळा लागी जीव जुरे आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैसा आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैसा आता काय करू सांगा
चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी जोडनिया कर करणे देवी तो देवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथ जोडनिया कर करणे देवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथ परिसावी विनंती माझी पंढरीनाथ जोडनिया करा चरणी देवी तो माता परतावी विनंती माझे पंढरीनाथा परतावी विनंती माझे पंढरीनाथा पंढरीनाथा पंढरीनाथ नाथा नाथा संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो यण समाधिराज वैराग्यवतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरु तं सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरू नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ताबाई मुक्ताबाई बाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रया जनानी देवाची आद्यत्रया जनानी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची रायगड मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली जानी प्रीती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए
छत्रपती शिवराज गणेशा आराध दैवत माझे छत्रपती शिवराज गणेशा आराध दैवत माझे हे छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखते गर्भवास कधी रास विष्णूचे अखिल गुणनिधान करुणावरून आले भक्तवात्सल्य रुक्मिणीकांत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करून साधकांचे मायबाप योगियांची माऊली आळंदीत निवासी श्री माऊली महाविष्णू ज्ञानोबारा यांच्या समाधीस्थ साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या चरणावर नतमस्वून जगद्गुरु तुकोबारा यांना वंदन करून स्वानंद सुखनिवासी श्री गुरुजोग महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन किंबहुना आद्याचार्यांपासून आचार्यांपर्यंत असणारे संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी आणि उपस्थित तुम्ही सर्व गावकरी तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आदिलशाहीच्या छातावर बसून आपलं स्वराज्य निर्माण करणाऱ्या इंद्रायणी भामा आणि भीमा या त्रिवेणी संगमावर आपल्या देहाची आहुती देणाऱ्या धर्मवीर संभाजी राजांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करतो विठ्ठल ढाला 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 अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पुष्प सेवेकरता गायलेला अभंग ज्यांना वारकरी संप्रदायाचं पिता असं संबोधलं जातं जे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत अशा जगद्गुरु तुकोबारायांच्या चंद्रभागेसारख्या पवित्र असणाऱ्या अथवा चंद्रभागेप्रमाणे पवित्र करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा जेवणामध्ये अमरत्वाचा मार्ग सांगणारा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला आहे. कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री क्षेत्र वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी बाल शिवजन्मोत्सव मंडळ यांच्या नियोजनातून यांच्या आयोजनातून गेली 13 वर्ष झालं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जोरदार असा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि या जन्मोत्सवाचं 2026 वर्षातील म्हणजे 13व्या वर्षाचं कीर्तन माझ्यासारख्या पामराकडे प्राप्त झालं याहून दुसरं परमभाग्याचं काय. पहिली सुरू केल्यानंतर पहिली 4 वर्ष या ठिकाणी मी कीर्तनकारही नवीनच होतो आणि पहिली 4 वर्ष या ठिकाणी शिवजन्मोत्सवाचं कीर्तन सुद्धा या ठिकाणी मीच केलेलं आहे. आता पुन्हा एकदा 13 वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा येण्याचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला. तसं भाऊ मी म्हटलो नव्हतो मी पुन्हा येईल ऐका पण अगदी 3-4 दिवसापूर्वी अगदी या शिवजन्मोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांचा छोट्या कार्यकर्त्यांचा फोन एक 3-4 दिवसापूर्वी आला. म्हणले महाराज शिवजन्माचं कीर्तन करायचंय आणि अनायाशी पुण्यातलं आजचं संध्याकाळचं कीर्तन तिथला एक कार्यकर्ता ऍक्सिडेंट मध्ये गेल्यामुळं कॅन्सल झालं होतं आणि नेमका फोन आला आणि इथलं कीर्तनाचं नियोजन विठ्ठल कीर्तनाकरता घेतलेला अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबारा या अभंगातून अमरत्वाचा मार्ग सांगतायत.
आता ऐका, आजचं कीर्तन हे देवासाठी नाही. ऐका, आजचं कीर्तन हे देवासाठी नाही, ज्याच्यामुळं देव देवार येते त्याच्यासाठी. ऐका ऐका, एक सांगू, आजचं कीर्तन म्हणजे छत्रपती शिवाजी राजांकरता आहे. आजचं कीर्तन म्हणजे आपल्या भगव्या ध्वजा करताय. आजचं कीर्तन म्हणजे धर्मवीर संभाजी राजांकरताय. आजचं कीर्तन तरुणांकरताय. आजचं कीर्तन वृद्धांकरताय. प्रत्येकाकरता आजचं कीर्तन आहे. अमरत्वाचा मार्ग याच्यातून सांगितलाय. अमर होण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे. ऐका, पहिला साधा आणि सोपा प्रश्न विचारतो. एक 4-5 मिनिटं थोडं अगदी परमार्थातलं बोलतो, मग आपण विषयाकडे येऊया. कारण अगोदर अभंगाची प्रस्तावना कळाली पाहिजे, त्याशिवाय अभंगात घुसू शकत नाही आपण. मला साधा आणि सोपा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. जगाच्या पाठीवरती अमर होता येतं का? बोला. हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. जाऊ घरी आपला. हा बोला, होता येतं? कोणाकोणाचं म्हणणे हात वर करा. बोला, कोणाकोणाचं म्हणणे हात वर करा. 3 4, इकडं कोणाचं? 1 2, इकडं 4, इकडं 2. बरोबर. बाकीच्याचं म्हणणं काय? अमर होता येत नाही, मरावं लागतं. बरोबर. तुमच्या सगळ्याचं म्हणणं आहे, एक 4-5 जण जर सोडली तर सगळ्याचं म्हणणे अमर होताच येत नाही. पण मला वाटतं असं जगाच्या पाठीवरती असं एक द्रव्य आहे भाऊ, जे माणसाच्या हाताला लागलं आणि ते माणसानं जर पिलं तर माणूस काय होतो? अमर होतो. कोणतं द्रव्य? अमृत. बरं, अमृत पिल्यानंतर अमर होता येतं. कोणाकोणाचं म्हणणे हात वर करा. मला वाटतं हे सगळ्याच म्हणणं आहे. अमृत पिल्यानंतर अमर होता येतं हे सगळ्याच म्हणणं आहे. पण विशाल दादा, अमृत पिल्यानंतर जर अमर होता आला असतं तर स्वर्गामध्ये अमृताचे सागर आहेत. देव रोजच अमृत पितात, पण तरी सुद्धा त्या देवांना सुद्धा मरावं लागतंय. बरोबर. येथे उरो आले नाही अवतार, एरते पामर जीव किती. या जगाच्या पाठीवरती जो जन्माला येतोय त्या प्रत्येकाला जावं लागतं. 7 चिरंजीव जर सोडले तर या जगाच्या पाठीवरती कोणालाही अमर होता आलं नाही. ऐका, 7 चिरंजीव जर सोडले तर या जगाच्या पाठीवरती कोणालाही अमर होता आलं नाही. ऐका, ज्या स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य होतं, जे ज्या अंगाला स्पर्श केल्यावर प्राण काढण्याच्या पाशाचं पाणी व्हायचं, ती हनुमंतरायांची आई म्हणजे अंजनी माता, तिला सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता नाही आलं. ज्या पुरुषात एवढं सामर्थ्य होतं महाराज, की ज्या पुरुषाला इच्छामरणी म्हणतात, नवे नवे स्वतःचे नाही तर दुसऱ्याचे प्राण रोखून ठेवण्याची ताकद होती. कुंती मातेचे पती म्हणजे पंडू राजाचे प्राण त्यांना सलग 1 वर्षाकरता रोखून ठेवले. ते पितामह भीष्माचार्य महाराज, त्यांना सुद्धा महाराज शेवटच्या काळामध्ये शरपंजरी झोपावं लागलं, जावं लागलं. बरोबर. अजून सांगू, ज्याच्याकडे संपत्ती एवढी होती तो का म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगात एक वडी गेली नाही. महाराज, त्या रावणाला सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता आलं नाही. त्या रावण आणि प्रभू रामचंद्रांच्या समकालीन एक राजा होऊन गेला, ज्याचं नाव होतं चक्रवेल. त्या चक्रवेल नावाचा राजा महाराज, त्या चक्रवेल राजामध्ये एवढं सामर्थ्य होतं, रस्त्यानं जर चालत निघाला ना तर साक्षात सूर्य भगवान त्याच्यावरती सावली धरायचे. ऐका, साक्षात सूर्य भगवान त्याच्यावरती सावली धरायचे. नवे नवे पृथ्वीची कृपा होती, पण तरी सुद्धा त्या चक्रवेल नावाच्या राजाला सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता आलं नाही. म्हणजे जो जन्माला येतोय त्याला जावं लागतं, म्हणजे अमर होता येत नाही. असं कोणाकोणाचं म्हणणे आता हात वर करा. बोला. फक्त शेवटपर्यंत पक्ष बदलू नका म्हणजे झालं. जाऊ दे, इलेक्शनचं वारं गेले आता. ऐका, माझा मुद्दा एक आहे, या जगाच्या पाठीवरती अमर होता येत नाही तुमचं म्हणणं आहे, पण मी सांगतो आता जरा ज्यांच्या हात वरती होते त्यांच्याकरता बोलतो. या जगाच्या पाठीवरती भाऊ अमर होता येतं. एक कायेनं होता येतं, पण कायेनं 7 चिरंजीव जर सोडले तर कोणालाच अमर होता आलं नाही. पण दुसऱ्या गोष्टीनं प्रत्येकाला अमर होता येतं. ती गोष्ट आहे कर्तृत्वानं प्रत्येकाला अमर होता येतं.
कर्तृत्वानं. मग कर्तृत्वानं अमर होण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. अनुसरे तो अमर झाला, 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 अनुसरे तो अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. आता ऐका, या जगाच्या पाठीवरती कर्तृत्वानं प्रत्येकाला अमर होता येतं. मग कर्तृत्वानं अमर होण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे? तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अनुसरण केलं पाहिजे. ऐका, अनुसरण म्हटलेले बरं का, अनुकरण नाही. अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं. अनुकरण आणि अनुसरण याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. किती फरक? ऐका, एका एका वाक्यात सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसावं वाटणं याला अनुकरण म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसावं वाटणं याला अनुकरण म्हणतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या विचारांवरती चालत होते त्या विचारांवरती चालून स्वतः छत्रपती शिवाजी राजे होता येईल याचा विचार करणे याला अनुसरण म्हणतात. पण दुर्दैव एकच आहे, आज समाज अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. खरंय का खोटं आहे? अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतो. सर, लॉकडाऊनच्या अगोदर टीव्ही वरती एक पिक्चर निघाला होता. नीट आहे का? लॉकडाऊनच्या अगोदर टीव्ही वरती एक पिक्चर निघाला होता, ज्या पिक्चर मधल्या हिरोच्या नुसत्या डोक्याचा कट पाहिला आणि आपल्या प्रत्येक गावातली पोरं सलून मध्ये गेली आणि एका बाजूनं काकरलं. अशा 2 लाईनी ओढल्या. मला त्या पिक्चरचं नाव मला वाटतं काहीतरी गजनी होतं. ऐका, ज्या टीव्ही वरती तो हिरो पाहिला ना, त्याच टीव्ही वरती महाराज प्रभू रामचंद्रांची मालिका लागत होती. त्याच टीव्ही वरती माझ्या ज्ञानोबारायची मालिका लागत होती. त्याच टीव्ही वरती माझ्या जगद्गुरु तुकोबारायची तू माझा सांगाती ही मालिका लागत होती. आणि त्याच टीव्ही वरती चाणक्यांचीही मालिका लागत होती. पण आपल्या पोरांना त्या एका हिरो सारखं दिसावं वाटलं, पण या 4 हिरो सारखं असावं कोणालाच वाटत नाही. याचाच अर्थ आहे समाज आजही अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. सांगू? ऐका, माता भगिनी, रोज टीव्ही वरती आपण सिरियल बघतोय. ऐका, रोज टीव्ही वरती सिरियल बघतो, पिक्चर बघतोय. त्या सिरियल मधल्या एखाद्या हिरोईननं एखादी नवीन साडी घालू द्या किंवा एखादा डाग नवीन घालू द्या, आपल्याला असं वाटतं आपण तसं दिसलं पाहिजे, आपण तसं असलं पाहिजे. पण एक सांगू, त्याच टीव्ही वरती महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बघायला मिळतात. त्याच टीव्ही वरती ज्या स्त्रीनं मुलींकरता पहिली शिक्षण संस्था उभी केली त्या सावित्रीबाई फुलेही पाहायला मिळतात. त्याच टीव्ही वरती अहिल्यादेवी होळकर पाहायला मिळतात. त्याच टीव्ही वरती झाशीची राणी पाहायला मिळते. आणि त्याच टीव्ही वरती एवढ्या उच्च स्थानावरती गेल्यानंतर सुद्धा ज्या स्त्रीनं आपल्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही त्या प्रतिभाताई पाटील सुद्धा पाहायला मिळतात. आता नका घेऊ पदर. ऐका, महाराज आपल्याला त्या एका हिरोईन सारखं दिसावं वाटतं, पण या 4-5 हिरोईन सारखं असावं कोणालाच वाटत नाही. याचाच अर्थ आहे समाज आजही अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. ऐका, थोडं क्षमा मागून बोलेल. ज्या दिवशी महाराष्ट्रातील मुलींना
आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रियांना त्या एका हिरोईन्स पेक्षा या 5 हिरोईन सारखा असावं वाटेल ना, त्या दिवसापासून एका ही नरधमाची अवकात होणार नाही आपल्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची. पण दुर्दैव आहे समाजाचं. समाज आजही अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतो. अनुकरण आणि अनुसरण. महाराज, अनुसरण फार महत्वाचं आहे जीवनात. ऐका, एखाद्या उच्च स्थानावरती जर पोचायचं असेल ना, तर जीवनामध्ये लहानपणापासून डोळ्यासमोर एक आयडॉल असावा लागतो. त्यामुळे आपण ते उच्च स्थान गाठू शकतो. ऐका महाराज, अनुसरण करण्याजोगी बरीच उदाहरणं आहेत समाजात. पण अनुसरण करण्याजोगी बरीच उदाहरणं आहेत. पण मी अख्खा अभंग जर पाहिला तुकोबारायचा, तर तुकोबारायनं अख्ख्या अभंगात कुठंच अनुसरण कोणाचं करा सांगितलं नाही. पण महाराज, अनुसरण कोणाचं करायचं अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात मांडतात. अंतरला संसारा. ज्यानं संसारावरती राख रांगोळी फिरवली आणि जो कायम आयुष्यभर समाजाच्या हिता करता जगला, त्याचं अनुसरण जीवनात करा. कर्तृत्व रूपानं अमर झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, एक मुद्दा, अनुसरण करण्याजोगी बरीच उदाहरणे 2-4 नावं सांगतो आपल्या पुढं. पहिलं उदाहरण, माझे माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय. 2, माझे जगद्गुरु तुकोबाराय. 3, स्वामी विवेकानंद. 4, छत्रपती शिवाजी महाराज. आणि 5, धर्मवीर संभाजी महाराज. बस, या 5 व्यक्तींचं जरी आपल्या जीवनात अनुसरण केलं तरी कर्तृत्व रूपानं आपण अमर झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, या 5ही व्यक्तींचं संपूर्ण चरित्राचं अनुसरण तुम्ही करू नका. या 5ही व्यक्तींच्या जीवनातलं त्यांच्या फक्त विचारांचं आणि त्यांच्या आचरणाचं अनुसरण करा. कर्तृत्व रूपानं आपण अमर झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका महाराज, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये महाराज, आजची घटना अशी आहे महाराज, आजची परिस्थिती अशी आहे की आज या कलियुगामध्ये राजांची जयंती साजरी करायचं म्हटलं की महाराज बँजो लागतो. नीट आहे का? सगळ्यात पहिल्यांदा बँजो लागतो महाराज. डीजे लागतो. पाठीमागं स्प्राईटची बॉटल असते, पण त्याच्यात काय मिक्स असतं ते त्यांना ठाऊक. पण ऐका महाराज, एक आदर्श जन्मोत्सव महाराज कसा असावा हे जर पाहायचं असेल तर महाराज वाठार गावच्या बाल शिवजन्मोत्सव मंडळाचं नियोजन प्रत्येकानं पाहावं. का बरं महाराज? लहान पोरं आहेत दादा, लहान पोरं आहेत. या लहान पोरांना सुद्धा डीजेवर नाचायला आवडतं. नीट आहे का? लहान मुलांना सुद्धा डीजेवरती नाचायला आवडतं. पण एक सांगू तर, राजांना नाचायला नाही शिकवलं. ऐका, राजांना नाचायला नाही शिकवलं तर राजांना हिंदू धर्म वाचवायला शिकवलंय. याच्याकरता जगावं, हाच आदर्श डोळ्यासमोर घेणं, यालाच अनुसरण म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका काय हो, कालही कीर्तन झालं, आजही कीर्तन झालं. काल शिवकालीन मर्दानी खेळाचा कार्यक्रम झाला, हरिपाठ झाला, आजही हरिपाठ आहे झाला आणि कीर्तन झालं. म्हणजे आता चालू आहे महाराज. याच्यातून समाजामध्ये छत्रपतींचे काहीतरी विचार पोचले पाहिजेत. राजांना समाजाकरता राजे जगले कसे आणि समाजाच्या हिताकरता राजांना काय काय केलं महाराज. महाराज हे सगळं महाराज समाजापर्यंत पोचावं, हाच मोठा अट्टाहास. म्हणून महाराज या कीर्तनाचं नियोजन. आता नीट आहे का? मग अनुसरण करण्याजोगी बरीच उदाहरणं 4-5 सांगितली. यांच्या विचाराचं महाराज आणि आचरण या 2 गोष्टीचं अनुसरण जीवनात करा. आपण कर्तृत्व रूपानं अमर आहात. नीट आहे का? काय राजांबद्दल बोलावं महाराज? निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही आणि मुघलशाही, 4ही शाया महाराज महाराष्ट्रावरती आक्रमण करत होत्या. नीट आहे का? सोमनाथ महाराज 4ही शाया महाराष्ट्रावरती आक्रमण करत होत्या महाराज. पुण्यातून महाराज सामान्य माणसाला बाहेर काढण्यात आलं. जो कोणी पुण्यात राहील
त्याचं शिर कलम केलं जाईल, त्याला जगू देणार नाही. म्हणून महाराज या मोगलशाहीनं आदिलशाहीनं फरमान काढलं, कोणी जावं महाराज आणि पुण्यात राहावं तर शिर कलम केलं जायचं. काय करावं कळत नव्हतं. महाराज तेवढ्यात विदर्भातील एक कन्या जिचं नाव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उमासाहेब यांनी महाराज पुण्यामध्ये येऊन महाराज आपली राहुटी ठोकली. या रे या पुण्यात येऊन राहा आणि आपल्याला कसं जगायचंय तसं जगा. कोण तुमच्या केसाला धक्का लावतो हे मी बघते महाराज. पण एका महिलेच्या विश्वासावरती आपण पुण्यात कसं जावं? ज्या पुण्याला पुणे तिथं काय ऊन म्हटलं जातं महाराज, त्या ठिकाणी आता महाराज सगळी शेती महाराज ओसाड पडू लागली होती. महाराज कुणी यायला तयार नाही. राजमाता जिजाऊ मासाहेबांना विचार केला आता काय करावं. मग स्वतः राजमाता जिजाऊ मासाहेब पुण्यात येऊन राहिल्या आणि पुण्यात येऊन राहिल्यानंतर महाराज एक स्त्री तिथं राहते आणि आपण का राहू नये म्हणून एक शेतकरी त्या पुण्यामध्ये येऊ लागला. मग यावं आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांना म्हणावं, मासाहेब पुण्यामध्ये राहण्याकरता बोलवलं खरं, पण इथं आल्यानंतर राहायचं कुठं आणि खायचं काय? राहण्याची आणि खाण्याची चिंता आहे. शेती पिकवावी तर त्याच्याकरता आर्थिक मदत लागते, ते आणणार कुठून? कारण या चारही शाया महाराष्ट्रावरती आल्या आणि आमची संपूर्ण घरं उद्ध्वस्त करून टाकली. आता राहावं कुठं आणि खावं काय? त्यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उमासाहेबांना प्रजेला विना मोबदला विना व्याजाचं आणि परत न घेता महाराज पहिलं कर्ज देण्याकरता एक संस्था उभी केली. त्या संस्थेचं नाव आहे स्वराज्य. त्या संस्थेचं नाव आहे स्वराज्य. महाराज त्या स्वराज्य संस्थेतून महाराज प्रत्येकाला शेती पिकवण्याकरता महाराज धान्य महाराज बी देऊ लागल्या. पण झालं असं नीट आहे का, सगळं काही देऊ लागल्या, पण झालं असं आया बहिणींची आबरू महाराज त्या ठिकाणी लुटली जात होती. करायचं काय? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उमासाहेबांनी विचार केला. एक दिवस शांततेत बसल्या होत्या आणि शांततेत बसल्यानंतर महाराज विचार करतात, या आया बहिणींची आबरू लुटली जाते, या आया बहिणींना सुरक्षित जर ठेवायचं असेल आणि आपल्या कपाळावरचं कुंकू आणि डोक्यावरचा पदर आणि दारातली तुळस जर जिवंत ठेवायची असेल तर याच्याकरता एखादं असं पोरग जन्माला घालावं लागेल जे आपल्या आया बहिणींची आबरू वाचवेल. नवे तर आपल्या डोक्यावरचा पदर आणि कपाळावरचं कुंकू आणि दारातली तुळस वाचवेल. याच्याकरता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उमासाहेबांना छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालण्याकरता भवानी माते पुढं साकडं टाकलं. दारू गडबय आता दारू गड, 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 दारू गडबय आता दारू गड. महाराज छत्रपती शिवाजी राजांच्या जन्माकरता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना महाराज भवानी मातेच्या पायावरती साकडं घातलं. मासाहेब असं लेकरू घाला, असं लेकरू जन्माला घाला जे आया बहिणींच्या डोक्यावरचा कुकू, डोक्यावरचा पदर आणि दारातली तुळस जिवंत ठेवेल आणि महाराज आया बहिणींची आबरू लुटेल, त्याला भर चौकामध्ये चौरंग्या करेल असा एक पोरगा माझ्या पोटी जन्माला घाला. महाराज मासाहेबांना भवानी मातेनं महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचं साकडं ऐकावं आणि महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला. ऐका, गर्भ वाढतोय आणि वाढत असताना राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना महाराज डोहाळे लागले. कोणते डोहाळे होते महाराज? कोणते डोहाळे? महाराज भिंतीची माती खावी नाही. महाराज कोणते डोहाळे? चिंचा खाव्या नाही. कोणते डोहाळे? आम्हाला घोड्यावर बसावंसं वाटतंय, हातामध्ये दांडपट्टा घ्यावासा वाटतो आणि यौवनांशी लढण्याकरता रणांगणामध्ये उतरावं वाटतंय.
महाराज तलवार घ्यावी दोन्ही हातामध्ये आणि त्या मोगल सल्तनत आदिलशाहीची सल्तनत महाराज या दोन्ही शाह्यांना महाराज नेस्त नाबूत करावं असं वाटतंय. महाराज हे डोहाळे महाराज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना लागले. महाराज उदरामध्ये जसं लेकरू असतं तसे डोहाळे असतात. महाराज आपलं लेकरू पोटामध्ये असताना काय मागतं ना त्याच्यावरती आपलं पोरग कसं जन्माला येणार हे ठरत असतं. महाराज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार होते. महाराज सामान्य व्यक्ती नव्हता, साक्षात शिवाचा अवतार, रुद्राचा अवतार ज्यांना म्हटलं जातं महाराज ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. महाराज छत्रपती शिवाजीराजे महाराज शिवनेरी किल्ल्यावरती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना महाराज बाळंतपण झालं. एक सुंदर गोमट गोचिर महाराज एक रत्न जन्माला आलं, ज्या रत्नाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, तेजस्वी तपस्वी रुद्राचं रूप असणारा राजा जन्माला आला होता. महाराज भवानी मातेचा आशीर्वाद लाभला आणि सुंदर लेकरू घरामध्ये जन्माला आलं. ऐका, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. महाराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रेतेचा वार देलले आपल्या निगड्या छातीवर. आपल्या निगडा छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. मलवसच्या राजावर. हे प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या रावाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. ऐका, महाराज छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झालेला. हळूहळू राज मोठं होऊ लागला. महाराज पुण्यामध्ये येणारे शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य महाराज ते पेरावं, सुंदर असं पीक उगवावं. पण उगवल्यानंतर सुद्धा महाराज पीक हाताला येत नाही तोपर्यंत काळजी असतेच. महाराज जंगली जनावर महाराज पिकामध्ये शिरायची, पिकाचा उद्ध्वस्त करायची. काय करावं कळेना. महाराज ते शेतकरी रडकुंडे आले. महाराज सगळे जण महाराज रायगडावरती महाराज साहेबांना भेटण्याकरता आले. साहेब, अहो शेती पिकवण्याकरता कर्ज दिलं खरं, धान्य पिकवण्याकरता कर्ज दिलं खरं, धान्यही पेरलं, पीक पेरलंय म्हणे, पीक जोमात उगवलं. पण हाताला जर पीक आलं नाही तर त्या कर्जाचा उपयोग काय? कारण जंगली जनावर येतात आणि पिकाचा उद्ध्वस्त करतात. मग एवढी मेहनत करून मग खायचं काय? सगळी जर पिकं उद्ध्वस्त झाली तर मासा खायचं काय? राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना सांगावं, काळजी करू नका, त्याचा बंदोबस्त आता आम्ही करतो. ऐका,
शेतकरी निघून जावं आणि निघून गेल्यानंतर मासाहेबांना एका मावळ्याला बोलवावं आणि सांगावं, जा प्रजेमध्ये जाऊन दौंडी पिकव. जो कोणी पिका उद्ध्वस्त करणारा, जो कोणी पिका उद्ध्वस्त करणारा जनावर मारून आणेल त्याला मासाहेबांकडून सोन्याचं कडं दिलं जाईल. जा सांगा दौंडी पिटवा. महाराज तो मावळा महाराज प्रजेमध्ये यावं आणि सांगावं, ऐका हो ऐका, रायगडावर तुळमा साहेबांचा निरोप. जो कोणी शेतातलं पीक उद्ध्वस्त करणारं जनावर मारून आणेल त्याला मासाहेबांकडून सोन्याचा कडा दिला जाईल. याच्या पाठीमागचा हेतू एकच होता, पिकांचं संरक्षण सुद्धा होईल आणि स्वराज्याकरता रांगडा आणि न भिणारा कर्तृत्ववान असा मावळा स्वराज्याकरता उभा राहील. एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचं हे मासाहेबांचं धोरण होतं. महाराज दौंडी पिटवली. महाराज तरणी भांड पोरं रात्र रात्र महाराज आपल्या शेतामध्ये गस्त घालू लागली आणि गस्त घालत असताना महाराज जनावर दिसलं तर जनावराच्या भोकांडी बसावं आणि फास्टून काढावं. कोणी त्या जनावराचं शेपूट घेऊन यावं आणि मासाहेबांकडून सोन्याचं कडं घेऊन जावं. कोणी पाय घेऊन यावं आणि मासाहेबांकडून सोन्याचं कडं घेऊन जावं. ऐका, रात्रीचे 12:30 वाजले होते. तरणा भांड पोरगा भोलं मोठं जनावर खांद्यावर ते टाकलं होतं आणि रायगडाच्या महादरवाजापाशी आला आणि हात मारतो, मासाहेब मासाहेब. महादरवाजापाशी जो पहारेकरी होता त्यानं सांगितलं, मासाहेब झोपलेत म्हणे. मासाहेब झोपलेत, सकाळी उठल्यानंतर ये. नाही म्हणे, मासाहेबांना आत्ताच भेटायचा. अरे सांगतोय ना, मासाहेब झोपलात, आराम करतायत, सकाळी भेटण्याकरता ये. नाही, मासाहेबांना आत्ताच भेटायचं. बाहेर कसला काळवा चाललाय, कसला धिंगाणा चाललाय. म्हणून मासाहेब झोपेतून जाग्या झाल्या, त्या महादरवाजापाशी आल्या तर पाहतात काय, एक तरणा भांड पोरगा मिशाला ताव देतोय आणि खांद्यावरचं जनावर मासाहेबांना पाहिल्या बरोबर खाली टाकलं आणि मुद्रा केला, मुद्रा मासाहेब. मासाहेब तुम्ही म्हणता होतात ना, पिकाचं उद्ध्वस्त करणारं जनावर जो कोणी मारून आणेल त्याला सोन्याचं कडं दिलं. मासाहेब पाहिलं, भलं मोठं जनावर हक्काच्या हक्क मारून घेऊन आलो तुमच्या पुढं. मासाहेब म्हणतं, तरी दिसत की मग, पण हे सकाळी आणलं असतं तरी चाललं असतं की. एवढं रातचं यायचं काय कारण होत? ऐका, तुला काय वाटलं सकाळी आला असता तर काय मी सोन्याचं कडं दिलं नसतं का तुला? त्यावेळी महाराज त्या मावळ्याच्या डोळ्यातून चटकन पाणी आलं. मासाहेब, अहो मासाहेब, सोन्या करता नाही आलो घेऊन. मासाहेब, मासाहेब सकाळी आलो असतो ना तरी सोन्याचं कडं दिलं असतं की तुम्ही. पण जनावर मारलं आणि खांद्यावरती टाकलं ना, तुम्हाला भेटण्याच्या आशेनं किती वाजले ते कळलंच नाही बघा. मासाहेब, सोन्याच्या कडा करता नाही आलो. मासाहेब, तुमची कर्तृत्वाची थाप या पाटाणाच्या पाठीवरती बसल म्हणून आलो. मासाहेब, सोन्याच्या कड्याची अपेक्षा नाही. मासाहेब, अरे कोण रे तू? नाव काय तुझं? मासाहेब, या देहाला ताना म्हणतात. ताना, तानाजी मालुसरा. एक सांगू,
स्वराज्य कुण्या तलवारीच्या पातीवरती उभं राहिलं नव्हतं. स्वराज्य कुण्या तलवारीच्या पातीवरती उभं राहिलं नव्हतं. तर स्वराज्य मासाहेबांच्या प्रेमाच्या थापेवरती उभं राहिलं होतं. एवढं ध्यानात ठेवा. ऐका, एक 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 मावळा महाराज मासाहेबांना छत्रपती शिवाजीराजांना जोडून द्यायचं काम चालू केलं. कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा याचा विचार नाही केला महाराज. कोणत्याही जातीचा असून कोणत्याही धर्माचा असू द्या, पण तरी सुद्धा स्वराज्याकरता जर लढण्याकरता उभा राहणार असेल तर तो स्वराज्याचा एक शिवसैनिक आहे. ऐका, एवढं ध्यानात ठेवा. मासाहेबांना हातातलं कड घ्यावं आणि तानाजी मालुसरेंच्या हातात द्यावं. एक 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 मावळा राजांना गोळा करून द्यायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजीराजांचं वय वर्ष 16 होत. ऐका, आपला विषय चाललाय जीवनामध्ये अनुसरण महत्वाचा. ऐका, राजांना आपल्या जीवनात तेच केलं ना. काय केलं? ज्या पद्धतीनं कृष्ण परमात्म्यानं, नीट आहे, माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवाजीराजे छोटे होते ना त्यावेळी झोपत असताना प्रभू रामचंद्र आणि कृष्ण परमात्म्याच्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि तीच चरित्र डोक्यात होती, हृदयात होती. त्यामुळं ज्या पद्धतीनं कृष्ण परमात्म्यानं महाराज सवंगडी गोळा केले आणि आधर्मा विरुद्ध लढा दिला, त्याच पद्धतीनं त्याच कृष्ण परमात्म्याचं अनुसरण राजांना आपल्या जीवनात केलं. आणि 18 पगड जातीतील आणि 12 मावळ्यातील खोऱ्यातील एक 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 मावळा गोळा केला. आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती शिवाला रक्ताचा अभिषेक घातला आणि स्वराज्याची शपथ घेतली. ऐका, स्वराज्य उभं करायचं. ऐका, अनुसरण सांगतोय. अनुसरण काय? अनुसरणाची ताकद आहे. ऐका, पन्हाळगडाला वेढा पडला होता आणि काही केलं त्या पन्हाळगडाच्या वेड्यातून बाहेर निसटता येत नव्हतं. छत्रपती शिवाजीराजांना विचार केला काय करावं, कसं पडावं या पन्हाळगडाच्या वेड्यातून बाहेर. तेवढ्यात एक मावळा आला आणि छत्रपती शिवाजीराजांना सांगू लागला, राज एक मार्ग निघाला बर का. बोल बोल बोल, पटकन बोल, कोणता मार्ग? तेवढ्यात तो मावळा सांगू लागला, राजा तुमच्यासारखा दिसणारा, तुमच्यासारखा बोलणारा आणि तुमच्यासारखा वागणारा एक मावळा आपल्या स्वराज्यात, ज्याचं नाव आहे शिवाकाशीत. काय खरंय का? त्यावेळी शिवाकाशीत म्हणतो, राज लोक काय बी म्हणतात, राज मी दिसतही नाही तुमच्यासारखा, मी बोलतही नाही तुमच्यासारखा आणि वागणं तर सोडूनच द्या राज. फक्त तुमच्या सोबत राहून सवय लागून गेली राज, तुमच्या सोबत राहून सवय लागून गेली राज. लोकांचं काय आहे? शिवा पाहिजे का तुला? तो दिसतो समच्यासारखा, अंगातला अंगरका काढला आणि छत्रपती शिवाजीराजांना शिवा काशी समोर केला. शिवा हा अंगरका अंगात घाल. ऐका, शिवा काशीत म्हणतो, राज अव राज या कापडाची सवय नाही राज मला, या कापडाची सवय नाही राज मला. ऐका, एक सांगू, या कापडाची सवय नाही राज मला.
छत्रपती शिवाजीराजे म्हणतात शिवा हुकुमा हा अंगर का अंगात घाल. डोक्यावरचा जिरे टोप काढला आणि छत्रपती शिवाजी राजांना शिवा काशी समोर केला. शिवा हा जिरे टोप डोक्यात घाल. हुकुमा जिरे टोपही डोक्यात घातला. ऐका महाराज गळ्यातल्या कवड्यांच्या माळा काढल्या आणि छत्रपती शिवाजीराजांना शिवा काशी समोर केल्या. मग मात्र शिवा काशी 2 पावलं पाठीमागे सरकला आणि डोळ्यातून चटकन पाणी आलं. राज अहो राज अंगातील अंगर का झालं. डोक्यावरचा चिरेटोप झाला. ज्या कवड्यांच्या माळावरती भवानी मातेचा आशीर्वाद आहे राज, त्या कवड्यांच्या माळावरती फक्त आणि फक्त तुमचाच अधिकार आहे राज. फक्त तुमचाच अधिकार आहे. शिवा सांगतोय ना तुला हुकुमा. कवड्यांच्या माळा गळ्यात घालाव्या, पायातल्या खळावा काढल्या आणि छत्रपती शिवाजीराजांना शिवा काशी समोर केला. ऐका जुन्या माणसांना विचार, पायातल्या खणावा एखाद्याला काढून देणं म्हणजे आपलं संपूर्ण सर्वस्व बहाल करणं. राजांना महाराज राजांना 18 पगड जातीतील आणि 12 मावळ्यातील खोऱ्यातील प्रत्येक मावळ्यावरती आपलं संपूर्ण सर्वस्व बहाल केलं होतं ना, म्हणून स्वराज्य उभं राहिलं. ऐका पायातल्या खणावा घातल्या घोड्यावरती स्वार व्हायला सांगितलं. घोड्यावरती स्वार हो आणि पन्हाळगडाचा फेरफटका मारून ये. ऐका पन्हाळगडाचा फेरफटका मारून आल्यानंतर घोड्यावरून पाय उतार झाले आणि मग छत्रपती शिवाजीराजे विचारतात, शिवा काय दिसलं रे तुला. शिवा काशीत म्हणतो, राज या पन्हाळ्यावरची संपूर्ण प्रजा मुजरा करत होती. राज मुजरा करत होती. छत्रपती म्हणतात, शिवा पाहिलंस या पन्हाळ्यावरची संपूर्ण प्रजा तुला मुजरा करत होती. तुला त्यावेळी शिवा काशीत म्हणतो, राज अहो राज तो मुजरा मला नव्हता. राज राज तुमची कापड तुमचा जिरे टोप त्या कवड्यांच्या माळा गळ्यात घातल्या आणि आश्वावरती बसून पन्हाळा फिरलो ना, त्यामुळं तुमच्यासारखा दिसत होतो म्हणून लोक मुजरा घालत होती. नाहीतर या शिवाचा काही अधिकार नाही. काही अधिकार नाही. हा मुजरा या स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी राजांना होता. राज बोलण्यामध्ये वेळ दौडू नका. राज त्या गनिमाकडं त्या सिद्धी जोहारकडे भेटायला कधी जायचंय तेवढं सांगा. ऐका त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे म्हणतात, शिवा अरे तुला कसं काय कळलं आम्ही त्या गनिमाकडे भेटायला पाठवणार आहे म्हणून. त्यामुळे शिवा काशीत म्हणतो, राज लहानपणापासून तुमच्यामध्ये वावरलंय, बागडलंय, फिरलोय. मग तुमच्या मनातला एक सबूत मला कळू नये म्हणजे काय. राज सांगा कधी जायचं त्या गनिमाकडे भेटायला, त्या सिद्धी जोहरला भेटायला. त्यामुळे राज म्हणतात, शिवा अरे जाशील खरं त्या गनिमाकडे भेटायला, पण पुन्हा घरला माघारी येशील हे सांगू शकत नाही. जाशील खरं त्या गनिमाकडे भेटायला, पुन्हा पण घरला माघारी येशील हे सांगू शकत नाही. त्यावेळी मला शिवा काशीत म्हणतो, राज माघारी येण्याकरता जातोयच कोण. राज माघारी येण्याकरता जातोयच कोण. येतानाच माझ्या घरला निरोप धाडून आलोया. मी पुन्हा घरला माघारी येणार नाही म्हणून. मी पुन्हा घरला माघारी येणार म्हणून. राज सांगा ना कधी जायचं भेटायला. छत्रपती म्हणतात, शिवा नको जाऊ रे. तुझ्यासारख्या मावळ्याची या स्वराज्याला गरज. ऐका पण तरी सुद्धा शिवा काशीत जाण्याकरता सज्ज होत आहेत. 2 पालख्या सजवल्या. ऐका पालख्या सजवल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजीराजे बसले तर एका पालखीमध्ये शिवा काशीत बसलेला आहे. शिवा काशीची पालखी खाली आली. ऐका
सिद्धी जोहरनं जो वेढा टाकला होता त्या संपूर्ण मला जेवण आणलं ती पालखी पाहिली आणि राजांना म्हणजे शिवकाशीच्या पालखीचा पाठलाग करू लागले. शिवा काशीतला पकडलं. ऐका पकडलं. जो अफजल खानाचा पोरगा होता ना त्यानं ओळखलं. म्हणजे हे छत्रपती नाहीत म्हणे. मेरे अब्बा जान ने उसके चेहरे पर इसके सिर पर एक वार किया था वो दिख नहीं रहा है. ये शिवा नहीं है. ये कौन सा फितूर है देखो. ऐका कोण आहेस तू असं ज्यावेळी सिद्धी जोहरने विचारलं ना त्यावेळी महाराज शिवा काशीचं उत्तर होतं खरं खरं सांग कोण आहे कोण आहेस तू. जर खरं सांगितलं नाही तर शिर कलम केलं जाईल. महाराज त्यावेळी शिवा काशीच्या मुखातलं वाक्य आहे. शिवा काशीत म्हणतो अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी राजे म्हणून मरण जात आहे. याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य असं. ऐका महाराज शिवा काशीत महाराज त्या ठिकाणी शिवा काशीतला मारण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी राजे महाराज शिवा काशीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं. कसं सांगावं शिवा काशीच्या पत्नीला कसं सांगावं आईला तुमचं पोरग आता स्वराज्याकरता गेलेलं आहे. कसं सांगावं कळेना. शिवा काशीचा संपूर्ण विधी राजांना महाराज गडावरती केलेला आहे. एक सांगू आणि तेवढ्यात शिवा काशीच्या घरून सांगावा आला येत्या सणाला राज आमच्या घरी जेवायला या बरं. ऐका सांगावा आला राजांच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे लेकरू गेलेलं आहे हा अजून निरोप सुद्धा घरी नाही आणि मला जेवणाकरता आईनं बोलवलेलं आहे. कसं जावं पण शिवा काशीची इच्छा होती आपण घरी पुरणपोळी खाण्याकरता यावं म्हणून राजानं पत्र धाडलं. सणा दिवशी सकाळी सकाळी जेवणाकरता येतोय म्हणे. ऐका जेवणाकरता राज आपल्या मावळ्यांसोबत निघालेले आहेत. गावाच्या वेशीवरती राजांच्या आगमनाचं नियोजन केलेलं आहे. ऐका आगमनाचं नियोजन केलं आणि महाराज त्या ठिकाणी शिवा काशीत त्याची आई शिवा काशीची आई आहे त्या ठिकाणी औक्षण करण्याकरता आलेली आहे. बघा किती विचित्र चित्र आहे. जरा डोळ्यासमोर प्रसंग आणा नक्की डोळ्यातनं पाणी येईल दादा हा प्रसंग ऐकल्यानंतर. ऐका औक्षण करते पण औक्षण राजांचं होत होतं पण आपलं लेकरू कुठं दिसतंय का ते पाहत होते. पण लेकरू दिसलं नाही. काहीतरी काम राजांना लावलं असेल याचा विचार करत होते. महाराज फुलांच्या सडा संमार्जनामध्ये महाराज त्या ठिकाणी राजांचं आगमन गावाच्या वेशीतून आलं. ज्या गल्लीमध्ये ज्या आळीमध्ये शिवा काशीचं घर होतं ना या आळीमध्ये सुद्धा औक्षणा करता शिवा काशीच्या शेजारी राहणाऱ्या संपूर्ण सुहासिनी औक्षणा करता गेलेल्या आहेत. तिथंही आई पाहते आता आपल्या गल्लीमध्ये आलं आपलं लेकरू आता तरी दिसत पण तरी सुद्धा आपलं पोरगं दिसत नाही. ऐका महाराज काय आई असेल होती. महाराज ज्यावेळी तिथलं औक्षण केल्यानंतर शिवा काशीच्या घराजवळ महाराज औक्षणा करता महाराज राजे आले ना तर पाद्य पूजना करता दारात पाठ टाकलेला आणि पाटावरती राजांना उभं केलं. आधी उभं केल्यानंतर शिवा काशीच्या आईनं पाद्य पूजन केलं आणि औक्षणा करता उभी राहिली.
हिंदू धर्म असा सांगतो कमीत कमी 5 सुहासिनींनी तरी औक्षण करावं. महाराज 3 सुहासिनी झाल्या. मग शिवा काशीच्या आईनं औक्षणा करता हातामध्ये ताट घेतलं आणि औक्षण करत होती. आणि इकडं तिकडं पाहिलं आपलं लेकरू दिसत नाही. औक्षण करून झाल्यानंतर शिवा काशीची धर्मपत्नी औक्षणा करता पुढे आली आणि हातातलं ताट घेणार तेवढ्या शिवा काशीची आई सांगते, सुनबाई, जिच्या कपाळाचं कुंकू राहिलं नाही तिनं औक्षण करायचं नसतं बरं का. जिच्या कपाळाचं कुंकू राहिले तिला औक्षणाचा अधिकार नाही. सुनबाई पाठी मागवा. राजांच्या डोळ्यातनं पाणी आलं. का बरं? राजानं विचार करायला सुरुवात केलेली का आतापर्यंत पत्रही धाडलं नाही. पोराच्या मृत्यूची बातमी आईपर्यंत आपणही दिली नाही. गावात कुणाला माहिती नाही. आईला कळालं कसं? त्यावेळी राजांना आई साहेबांना विचारावं, आई साहेब कसं कळलो आपला शिवा या माती करता गतप्राण झालेला आहे, तुम्हाला कसं काय कळलं? त्यावेळी शिवा काशीच्या आईचं उत्तर आहे. ती म्हणते, राज, ज्यावेळी गावाच्या वेशीवरती आलात ना तुम्ही, त्यावेळी तुमचं औक्षण करत असताना माझी नजर होती माझं लेकरू कुठंतरी दिसत, पण तिथं लेकरू नाही दिसलं. म्हणून म्हटलं ठीक आहे, काहीतरी कामानिमित्त कुठंतरी गेलं असेल. म्हटलं आळीत आल्यानंतर तरी महाराज माझं लेकरू दिसेल, पण तिथं आल्यानंतरही पाहिलं माझं लेकरू दिसलं नाही. आणि शेवटी म्हटलं जाऊ द्या, राजघणी येणार हे कळल्यानंतर राजांच्या अगोदर आपल्याला घरी गेलं पाहिजे आणि राजांच्या स्वागताची जल्लोष तयारी केली पाहिजे. हे माझ्या लेकराच्या मनात होतं. ज्यार्थी तुम्ही घरी आलाय आणि तरी सुद्धा माझं लेकरू माझ्या डोळ्याला दिसत नाही ना, याचाच अर्थ आहे माझं लेकरू या स्वराज्या करता गेलं. राज, स्वराज्या करता गेलं. महाराज काय आई असेल हो? महाराज आईच्या डोळ्यातनं पाणी आलं. राज विचारतात, माझा कारण तो त्यावेळी शिवा काशीच्या आईनं मातेनं दिलेलं उत्तर आहे. मासाब, त्या मासाब छत्रपती राजांना म्हणतात, राज, अव पोरग या स्वराज्याच्या करता गेलं याचं दुःख नाही. स्वराज्याच्या माती करता माझं पोरग गेलं याच्या करता मला दुःख नाही. पण माझ्या पोराची इच्छा होती एकदा तरी माझ्या राजानं माझ्या घरी पुरणपोळी खाण्याकरता यावं. माझ्या लेकराची इच्छा पूर्ण होते आणि ती इच्छा पूर्ण होणारी पाहण्याकरता माझं लेकरू नाही ना, याचं दुःख आहे, याचं दुःख आहे. ऐका, शिवा काशीत एक मावळा, महाराज नाभिक समाजाचा मावळा, पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनाचं अनुकरण नाही तर अनुसरण करत आला. त्यामुळं आजही इतिहासाच्या पानावरती राजांसोबत तेवढ्याच अग्रगण्येनं त्या शिवा काशीचं सुद्धा नाव घेतलं या जातं. यालाच म्हणतात अनुसरणाची ताकद. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल
अनुसरणाची ताकद आहे. सांगू अजून आपल्या समोर मांडतो. अनुसरणामध्ये काय ताकद आहे? सदरेवरती महासाहेब बसलेले आहेत आणि महासाहेबांची नजर सहज कोंढाण्यावरती गेली. कोंढाण्यावरती फडकणारं हिरवं निशाण महासाहेबांच्या डोळ्यात सलत होत. महासाहेबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. छत्रपती शिवाजीराजे विचारतात, मासाहेब आज डोळ्यातनं पाणी? त्यावेळी मासाहेब म्हणतात, राज या कोंढाण्यावरती फडकणारं हिरवं निशाण आमच्या डोळ्यात सलतंय राज. मासाहेब या लेखाचा शब्द आहे तुम्हाला. येत्या अष्टमीला त्या हिरव्या निशाणीच्या जागी भगवं निशाण भडकलेलं असेल. एवढं राज म्हणतायत ना म्हणतायत तेवढ्यात महाराज एक मावळा आला आणि सांगू लागला, सुभेदार तानाजी मालुसरे आले. महाराज मोहिमेचा विडा छत्रपतींना हातात घेतलेला आहे. ऐका, तानाजी मालुसरे आलेत हे ऐकल्याबरोबर सर्वांना सांगितलं, सर्वांनी चिडी चॉप गप बसायचं. का? माझा तान्हा येतोय आणि तानाच्या पोराचं लग्न आहे आणि तानाला जर या मोहिमेची खबर बात जर कळाली तर ताना गप्प बसणार नाही. सर्वांनी शांत बसायचं. या मोहिमेची खबर बात तानाच्या कानावरती सुद्धा जाता कामा नये. तेवढ्यात तानाजी मालुसरे आले. म्हणतात, मोजरा राज ऐका, मोजरा राज ऐका. का रे ताना, कसं काय येणं केलं? राज तानाचं लगीन आहे लगीन आणि तुम्हाला यावं लागतंय बरं. राजानं म्हणावं, ताना अरे ताना रायबाचं लगीन आहे आणि मी येणार नाही असं कधी होईल का रे? अरे पहिल्या लाईनीमध्ये हा राजा बसलेला असेल, नक्की येणार. ताना अरे तो रायबा म्हणजे माझाच पोरगा आहे की रे, नक्की येणार. कधी लगीन? तानानं म्हणावं, येत्या अष्टमीला. येत्या अष्टमीला म्हटल्याबरोबर राजा थक्क झाले आणि म्हणतात, ताना अरे अष्टमीला आहे वय, मी आलो तर नाही चालणार करा, मला एक काम आहे. त्यावेळी महाराज तानाजी मालुसरे म्हणतात, राजा सुद्धा तोंडी कसं काय बोलता? आता तर म्हणत होता ना रायबा म्हणजे माझाच पोरगा आहे आणि म्या येणार नाही असं कधी होईल का? असं दुई तोंडी कसं काय बोलता तुम्ही? महाराज अरे एक काम आहे, एक मोहीम आहे म्हणे. तेवढ्यात तानाजी मालुसरे म्हणतात, अशी कोणती मोहीम आहे, अशी कोणती मोहीम आहे ज्या मोहिमेची खबर बात तुमच्या या तानाला नाही? कोणती मोहीम आहे अशी? ऐका, आहे मोठी मोहीम ताना. राज असं करता येणार नाही का? त्या मोहिमेवरती मी जातो, तानाच्या रायबाच्या लग्नाला तुम्ही जा. कोणता बा म्हणाल? कोणता बा म्हणल मोहिमेवरती मी जातो आणि रायबाच्या लग्नाला तुम्ही जा? अरे ताना पुढचं रक्ताचं लेकरूले का? रक्ताचा बाप लग्नाला नाही म्हटल्यानंतर कसं होईल? असं कसं बोलतो रे? मी नसलो म्हणून काय झालं? आई साहेब येतील ना लग्नाला. त्यावेळेस तानाजी मालुसरे म्हणतात, राज लग्नाला तुम्हाला यावंच लागलं. राज म्या मोहिमेवरती जातो म्हणलं ना, कोणती मोहीम असू द्या त्या मोहिमेवरती म्या जातो. अशी कोणती मोहीम आहे? अरे ताना सामान्य मोहीम नाही, कोंढाण्याची मोहीम आहे, कोंढाण्याची मोहीम. हे ऐकल्याबरोबर तानाजी मालुसरे थक्क होतात. म्हणतात, राज धन्य धन्य. राज आता नाही म्हणे, तुम्ही जर लग्नाला आलं नाहीत ना, या तानाचा सबूत द्या, या रायगडाची पायरी सुद्धा हा ताना चढणार नाही. का बरं? याचं कारण आहे, एवढ्या मोठ्या मोहिमेवरती तुम्ही जावं आणि आम्ही आमच्या लेकराच्या लग्नामध्ये दंग राहावं. महाराज प्रजा काय म्हणेल आम्हाला?
नाही होणार राज. असं करा, त्या मोहिमेचा येडा माझ्या पदरात घाला. मोहिमेवरती म्या जातो, रायबाच्या लग्नाला तुम्ही जा. अरे ताना सांगितलं ना तुला. पोटचं पोरगय लग्नाकरता तुझी गरज आहे. म्या नसलो म्हणून काय झालं. त्यावेळी तानाजी मालुसरे म्हणतात, राज अव रक्ताचा बाप नसला म्हणून काय झालं लग्नाला, पण या स्वराज्याचा बाप जर लग्नाला असेल तर याच्यापेक्षा भाग्य दुसरं काय असावं. राज त्या मोहिमेचा येडा हातात. अरे नाही रे ताना, उदयभान नावाचा सैतान त्या कोंढाण्याचा मला त्या ठिकाणी शिलेदार आहे. तो खूप ताकदवाने, असं म्हणतात एका वारामध्ये 10 मावळे चितपट करतो. एका वारामध्ये मावळ्याचं शिर धडा वेगळं करतो. सामान्य नाही म्हणे तो. त्यामुळं ताना तो लग्नाला जा, या मोहिमेवरती म्या जातो. तानाजी मालुसर म्हणतात, राज असल तो उदयभान एवढा ताकदवान, जो एका वारामध्ये 10 मावळे चितपट करत असेल तो उदयभान एवढा ताकदवान, जो एका वारामध्ये मावळ्याचं शिर धडा वेगळं करत असेल. पण हा तानाजी सुद्धा कुण्या ऐरा गेराचा मावळा नाही. हा तानाजी सुद्धा या ज्या स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी राजांचा मावळा, एवढं ध्यानात ठेवा. ऐका, महाराज तानाजी मालुसर म्हणतात, राज पाया पडतो. आज तागायत या मित्रानं तुम्हाला काहीच मागितलं नाही राज. ऐका, आजपर्यंत तुमच्यावर होणारा वार या तानानं आपल्या अंगावरती झेलला राज. बरेच जण म्हणतात अंगावरचे वार पाहिल्यानंतर, बरेच जण म्हणतात कशाला जातो परत. ऐका, मग त्यांना माझं एकच सांगणं असतं, ते वार अंगावले बघून दुःख होत नाही मला. ते वार अंगावरील बघून फक्त आनंद होतो मनामध्ये. का बरं, हा देह सुद्धा राजांचा जीव वाचवण्याकरता कामाला आला, याचा मनस्वी आनंद मनातून होतो. मला मनस्वी आनंद होतो. नीट आहे का महाराज. राज आजपर्यंत काहीच मागितलं नाही राजा तुम्हाला. एकच मागतो राजा, या कोंढाण्याची मोहीम या पदरात घाला राजा. या कोंढाण्याची मोहीम पदरात घाला. ऐका, कोंढाण्याची मोहीम पदरात घाला. ऐका, त्यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब म्हणतात, ऐका राज, तो तहाना आहे तहाना, नाही ऐकणार म्हणे. द्या इडा पदरात. ऐकणार नाही म्हणे तो, पदरात इडा घाला. नाही इलाज असतो. महाराज छत्रपती शिवाजी राजांना कोंढाण्याच्या मोहिमेचा विडा तानाजी मालुसरेंच्या हातात दिलेला आहे. रणी निघता शूर न फिरे माघारी. आता जर निघाला आहात ना, तर पुन्हा माघारी फिरू नका. महाराज तानाजी मालुसरे मोहिमेच्या तयारी करता मला त्या ठिकाणी निघालेले आणि महाद्वारापर्यंत आले आणि महाद्वारापासून पुन्हा माघारी आले. राजे विचारतात, ताना भीती वाटते का माघारी फिरलात? मैत्री कशी असते पहा. त्यावेळी तानाजी मालुसर म्हणतात, राज आजपर्यंत या तहानानं तुमच्याकडे काहीच मागितलं नाही राजा, नाही काही मागितलं. पण आज एक गोष्ट तुम्हाला मागायची, द्या. अरे तहाना काय मागायचं राहिलं अजून? अरे कोंढाण्याची मोहीम म्हणजे मृत्यू मागितलाय, मृत्यू.
आणि मृत्यूच्या पाठीमागं अजून काय पाहिजे तुला? राज तो विषय आता सोडून द्या ना. राज एकच गोष्ट हवी. काय हवी सांग ना. तू म्हणत असशील तर हा राजा त्याचे प्राण काढून तुझ्या हातात द्यायला तयार आहे. सांग ना ताना काय हवंय तुला? त्यावेळी तानाजी मालुसरे म्हणतात, राज दे चालव प्राण. या प्राणाची गरज नाही. हे प्राण स्वराज्याकरता हवे आहेत. राज एकच गोष्ट मागतो. तुम्ही म्हटला तो गड राखणारा उदयभान नावाचा सैवान एवढा ताकदवाना, जो एका वारामध्ये 10 मावळे चितपट करतो, जो एका वारामध्ये मावळ्याचं शिर धडा वेगळं करतो, यदा कदाचित त्या उदयभानाचा वार जर तुमच्या या तानाच्या छातारावरती झाला आणि ताना जर जमिनीवरती या माते करता धारा तीर्थी पडला, तर राज फक्त एक शब्द द्या. शेवटची गळा भेट देण्याकरता राज तुम्ही तिथं याल. एवढंच फक्त राज द्या. एवढंच फक्त द्या. महाराज छत्रपती शिवाजीराजांच्या डोळ्यातनं पाणी आलं. महाराज तानाजी मालुसरे घरी येत आहेत आणि आपल्या पत्नीला महाराज कोंढाण्याच्या मोहिमेची महाराज त्या ठिकाणी बातमी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि दिल्यानंतर तानाजी मालुसरेंच्या पत्नीच्या डोळ्यातून पाणी आलं. का बरं? ऐका. तानाजी मालुसऱ्यांना ते पाणी पाहिलं आणि तानाजी मालुसरेंच्या मुखातलं वाक्य बरं कसं. तानाजी मालुसरे म्हणतात, शूरवीरांची पत्नी असतो आणि शूरवीराच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू शोभत नाही. तुला तुझ्या डोळ्यातून जर अश्रू काढायचे असतील तर कपाळाचं कुंकू आजच पुसून टाक. महाराज त्यावेळी किती केलं तरी ती तानाजी मालुसरेंची पत्नी होती. ती आपल्या पतीला म्हणजे धनींना म्हणते, धनी अहो तुम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवरती निघाला, याच्या अश्रू डोळ्यात रायबाचं लगीन आणि आपल्या पोटच्या पोराचं लग्न सोडून तुम्ही कोंढाण्याची मोहीम स्वीकारली आणि कोंढाण्याच्या मोहिमेवरती गेल्यानंतर तुमच्या जीवाचं काय होईल याचा विचार करून डोळ्यात अश्रू येत नाहीत. धनी मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजते की पोटच्या पोराचं लग्न असताना सुद्धा आपल्या राजाची आज्ञा शीर्षावंद मानली आणि मृत्यूला न भीता महाराज कोंढाण्याच्या मोहिमेचा विडा आपल्या हातात दिला आणि राजांना मोहिमेवरती जाण्यापासून थांबवलं. अशा धनींचं कुंकू मी माझ्या कपाळावर भाळलेलं आहे ना, याचा सार्थ अभिमान वाटतो ना, याचेच आनंदाचे अश्रू डोळ्यात आहेत. काळजी करू नका. ही गाडीची अजिबात चिंता करू नका. रक्ताचा बाप नसला म्हणून काय झालं? काळजी करू नका. रायबाच्या लग्नाला स्वराज्याचा बाप येणार. थाटात लग्न होईल. ऐका, मैत्री काय असते. तानाजी मालुसऱ्यांनी महाराज मोहीम हातात घेतली आणि मोहिमेवरती निघालेले आहे. एक सुंदर पोवाडा आहे. त्या पोवाडामध्ये याचं वर्णन झालं. जिजा मातेच्या उदरी शिवा शिवनेरीवर पेटला दिवा स्वराज्यासाठी लढला 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 शिवाजी राजा असा जाणता राजा. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार माझ्या शिवबाचा अवतार. हे वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार. वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार. वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार. हे महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी
रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार माझ्या शिवबाचा अवतार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार आधी लगीन त्या कोंढाण्याचं मग माझ्या या रहिवाच मग माझ्या या रहिवास मग माझ्या या रहिवास आधी लगीन त्या कोंढाण्याचं मग माझ्या या रहिवाच मग माझ्या या रहिवास मग माझ्या या रहिवास जाऊन त्या खानाशी भिडला तानाजी गड जिंकून गेला तानाजी गड जिंकून गेला तानाजी गड जिंकून गेला जाऊन त्या खानाशी भिडला तानाजी गड जिंकून गेला तानाजी गड जिंकून गेला तानाजी गड जिंकून गेला गडाला पण शिव गेला गडाला परत शिव गेला गडाला पण शिव गेला गडाला परत शिव गेला स्वप्न जिजाऊच पूर्ण केलं माझ्या जिजाऊच पूर्ण केलं वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार माझ्या शिवबाचा अवतार अवतार माझ्या शिवाचा अवतार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार 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 सर्वांनी पाठीमागं जय जयकार करायचा जोरा आवाज द्या